नमस्कार. मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. काळे आणि कोल्हे या मातब्बर राजकीय घराण्यातल्या संघर्षामुळे कोणे एकेकाळी राज्यभर गाजत असलेला मतदारसंघ अशी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. नगर जिल्ह्यातला हा मतदारसंघ म्हणजे काळे आणि कोल्हे परिवार असं समीकरण वर्षानुवर्षे रूढ आहे. मात्र या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी दोन नाट्यमय घटना घडल्या. त्या दोन नाट्यमय घटना अशा की आमदार आशुतोष दादा काळे यांनी महायुतीकडून ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आणि आपले प्रतिस्पर्धी युवा नेते विवेक कोल्हे हे असतील असं गृहीत धरून त्यांनी ही तयारी केली. आता इकडे विवेक कोल्हे हे भारतीय जनता पक्षात होते आणि कोपरगावची जागा ही अजितदादा गटाकडे गेल्यामुळे महायुतीचं तिकीट अर्थातच आमदार काळे यांना मिळालं होतं. मग अशा वेळी विवेक कोल्हे हे महायुतीकडून तीनही पक्षाची त्यांना ऑफर असल्यामुळे त्यांच्या विरोधात एकतर काँग्रेसकडून लढणार का, शिवसेनेकडून लढणार की पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. पण लढत ही काळे आणि कोल्हे या परिवाराच्या तिसऱ्या पिढीतल्या युवा नेत्यांमध्ये होणार हे जवळपास ठरलेलं होतं. मात्र कोल्हे परिवार, त्यातही प्रामुख्याने विवेक कोल्हेंच्या मातोश्री माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत आणि त्या काय भूमिका घेतात, कोल्हे परिवार काय भूमिका घेतो याबाबत उत्सुकता होते. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पक्षात थांबा, आम्ही तुमचं म्हणजे विवेक कोल्हे यांचं पुनर्वसन करू. एवढ्यावर ही गोष्ट थांबली नाही तर फडणवीसांनी त्यांना दिल्लीला नेलं आणि थेट भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित भाई शाह यांच्यासोबत त्यांची मीटिंग झाली आणि त्यात असं ठरलं किंवा भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हणा किंवा फडणवीसांच्या वतीने म्हणा त्यांना असं आश्वासन देण्यात आलं, एकतर तुम्हाला विधान परिषदेवर घेऊ किंवा तुम्हाला म्हणजे विवेक भैया कोल्हे यांना एकतर विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेऊ. आणि मग त्याला सहमती दर्शवित कोल्हे परिवाराने या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला. ही या निवडणुकीतली पहिली नाट्यमय घटना. आता या निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष दादा काळे विरुद्ध शरद पवार गटाचे ॲडव्होकेट संदीप वरपे आणि माहितीच्या अधिकारातली कार्यकर्ते संजय काळे यांच्यासह अन्य उमेदवार मैदानात आहे. म्हणजे परंपरागत प्रतिस्पर्धी मैदानात नाही. आता असं असताना निवडणुकीला 6च दिवस शिल्लक राहिलेले असताना कोल्हे परिवार आता या निवडणुकीमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला, परंतु कोल्हेंच्या प्रचारात सक्रिय दिसत नव्हता. मग आता कोल्हे ज्यांचं की कोल्हे आणि काळे गटाचं गाव पातळीवर कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे, दोघंही शुगर लॉबीतले युवा मातब्बर नेते आहेत, एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असते तर अटीतटीची लढाई झाली असती. आता विवेक भैया कोल्हे यांनी थांबण्याचा निर्णय निवडणुकीच्या सुरुवातीलाच घेतल्यामुळे निवडणूक आळणी झाली. मात्र कोल्हे गट काय करणार याबाबत उत्सुकता होती. काल आशुतोष दादा काळे हे कोल्हे परिवाराच्या वस्तीवर गेले आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आणि त्यांच्या पत्नी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि बिपिनदादा कोल्हे यांनी त्यांना सांगितलं, आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत आणि सर्व शक्तीनिशी तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत. याचा अर्थ कोल्हे परिवाराने युवा नेते आशुतोष काळे यांना विजयी भव असा आशीर्वाद दिला. आता पुढचं गणित असं आहे, असा आशीर्वाद का दिला? जर हे दोघं एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहे, गाव पातळीवर यांचे गट आहेत, पुढे राजकारण चालवायचं आहे, मग असा आशीर्वाद देण्यामागचं कारण
त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे कोल्हे परिवाराने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना शब्द दिला, आम्ही निवडणुकीतून थांबू आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभाग घेऊ। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती कोल्हे परिवाराने केली आणि काल त्यांनी आमदार आशुतोष दादा काळे यांना आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत। मग त्याला इतका वेळ का लागला? त्याला इतका वेळ लागण्याचं कारण नेत्यांनी जरी निर्णय घेतला तर नेत्यांचा निर्णय कार्यकर्त्यांची मानसिकता तयार झाल्याशिवाय तो ग्राउंडवर हा निर्णय काम करत नाही। मग दिवाळीच्या फराळाचा 7 ते 8 दिवस कोल्हे परिवाराने दिवाळीच्या फराळाचं आयोजन केलं। गावोगावचे प्रमुख कार्यकर्ते बोलवले। प्रत्येक वेळी ज्या ज्या गावातले कार्यकर्ते आले त्यांच्यासमोर या निवडणुकीमध्ये कुठला निर्णय कसा घ्यावा लागला, आपल्याला का थांबावं लागलं, आपलं भारतीय जनता पक्षाने आपल्याला काय शब्द दिला आहे, आपण भारतीय जनता पक्षाला काय शब्द दिला आहे, ह्या दोन्ही शब्दांची महती त्यांच्या कानावर घातली। कार्यकर्त्यांची मनोभूमिका तयार करून घेण्याचा 8 दिवसात प्रयत्न केला। त्यापूर्वी 2 मेळावे देखील घेतले। दरम्यानच्या काळात गिरीश महाजन देखील येऊन गेले। भाजपचे जे राष्ट्रीय महामंत्री असतील, निवडणुकीचे निरीक्षक असतील, तेही कोल्हे परिवाराकडे येऊन गेले। 8 ते 10 दिवसात त्यांनी कार्यकर्त्यांची मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न केला। जेवढी करता येईल तेवढी केली आणि त्यानंतर आशुतोष दादा काळे हे कोल्हे वस्तीवर गेले। कोल्हे परिवाराने त्यांना पाठीशी उभा राहण्याचा आणि एका अर्थाने महायुतीचा धर्म आम्ही पाळू असं आश्वासन दिलं। आता बघा यामध्ये या निवडणुकीमध्ये दुसरी नाट्यमय घटना बघा। मागील निवडणुकीमध्ये जे 2 उमेदवार आशुतोष दादांच्या विरुद्ध उभे होते अन्य, त्यात राजेश आबा परजणे जे की महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे आहेत आणि दुसरे होते माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे विजयराव वहाडणे, हे मूळ भाजपचे। आता विजयराव वहाडणे आणि राजेश आबा परजणे हे दोन्हीही काळे यांच्याबरोबर आहेत। आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काळेंबरोबर आहेत। आता माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि कोल्हे परिवार हाही काळेंच्या पाठीमागे आहे। म्हणजे मागच्या वर्षी जे जे घटक काळेंच्या विरोधात होते, जे जे उमळते सगळे आता एकमुखाने काळेंच्या पाठीशी आहे। 12 गावामध्ये कोल्हे गटाचं जे बळ आहे ते काळे गटाला मिळणे आता सोपं झालं आहे। म्हणजे एका अर्थाने ही कोल्हे परिवाराने केलेली घोषणा किंवा कोल्हे परिवाराचं पाठबळ हे काळे यांची वाट सुकर करणार आहे। याचा अर्थ गाव पातळीवर 100% कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल असं नाही। थोडं इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे, परंतु एका नेत्यानं जे काल परवा विधान केलं की कोल्हे परिवाराने निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला, हीच काळे यांना मोठी मदत आहे आणि या भूमिकेवर आज शिक्कामोर्तब झालं। दुसरी नाट्यमय घटना घडली। कोल्हे परिवाराने अपेक्षेनुसार आज काळे परिवाराला किंवा आशुतोष दादा काळे यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला। किती राजकारण अबाउट टर्न ज्याला म्हणतो की 360 अंशाच्या कोनात एक वर्तुळ पूर्ण झालं। मागच्या वेळेस 800 मतांनी अटीतटीच्या झुंजीत काळे यांनी विजय संपादन केला। ही गोष्ट खरी आहे की त्यांनी त्यापूर्वीचं 29,000 मताचं माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचं लीड पार केलं। 800 मताची आघाडी घेऊन अटीतटीच्या या निवडणुकीत काळे यांचा विजय झाला होता। ही अटीतटी पुन्हा निकराची झुंज या निवडणुकीत कोल्हे परिवाराकडून दिली जाणार नाही। नाट्यमय घटना अशी की परंपरागत प्रतिस्पर्धी असलेला कोल्हे परिवार आता आमदार आशुतोष दादा काळे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे। राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, या विधानाची प्रचिती
पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं आहे की काळे आणि कोल्हे परिवारामध्ये जोरदार राजकीय संघर्ष झाले, तशी सहमती एक्सप्रेसही बऱ्याच वेळा धावली या निवडणुकीमध्ये. यापूर्वी धावलेली सहमती एक्सप्रेस धावणार आहे. सहमतीच्या राजकारणाचा बेस ठेवून हे दोन युवा नेते आपलं राजकीय भवितव्य घडवायला निघाले आहेत. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. माझं कोल्हे परिवाराने आमदार आशुतोष दादा काळे यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.